हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून ही रेसिपी बनवून तर बघा, एवढी टेस्टी आणि खुसखुशीत अशी होते की बघा बिस्किटाला सुद्धा मागे टाकेल. आणि तुम्ही बनवत असाल, पण आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवते. तर बघा, त्यासाठी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 कप. 1 कप गव्हाचं पीठ हे चाळून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ घेतल्यानंतर ते एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा, हे चाळून घेतलेलं आहे. 1 कप पुरेसं होतं. क्वांटिटी जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायची असेल तर थोडीफार वाढवू शकता, कमी जास्त करू शकता. तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ चाळून घेतलंय. आता त्यानंतर एक भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. अर्धा ग्लास पाणी पुरेसं होतं. त्यामध्ये छोटी वाटी गूळ घालायचा आहे. गूळ पण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर इथे मी एकदम छोटी वाटी असा हा लाल गूळ घेतला आहे. लाल गूळच वापरायचा आहे आणि तो गोडीला आणि हेल्दी पण असतो. त्यामुळे लाल गूळ इथे मी घेतला आहे आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे. म्हणजे तो पटकन विरघळला जातो. जर थोडे खडे असेल तर वेळ लागतो विरघळायला, म्हणून तो पाण्यात घालायचा आहे. त्यानंतर थोडं जायफळ त्यामध्ये किसायचं आहे. जायफळाने टेस्ट खूप छान येते पदार्थाला आणि अप्रतिम चव लागते. आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे पाण्यामध्ये आता 1-2 मिनटं ठेवणार आहे, म्हणजे गूळ विरघळला जाईल पूर्णपणे. आता त्यामध्ये बघा आपल्याला थोडीशी वेलची पूड टाकायची आहे. तर इथे मी छोटा 1-1.5 चमचा टाकलेला आहे, म्हणजे त्याने स्वाद आणि चव अप्रतिम येते. त्यानंतर इथे एक कढई तापायला ठेवायची आहे. आता गूळ विरघळेपर्यंत कढई तापायला ठेवायची आणि कढईमध्ये 2 चमचे तेल फक्त कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. अगदी स्टेप बाय स्टेप मी प्रोसेस तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आणि कुणी सहज करून इतका खुसखुशीत हा पदार्थ आहे. आता पावसाळा लागला आहे, पावसाळ्यामध्ये कधी कधी गोड चटपटीत खायचं मन होतं. त्यावेळेला तुम्ही हा खुसखुशीत पदार्थ बनवू शकता. आवडीने, लहानच काय मोठेसुद्धा आवडीने खातील. आता त्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे पिठामध्ये. काळजीपूर्वक घालायचं आहे. तर ते मी मोहन घालून घेतलं. थोडं नॉर्मल झालं का हाताने व्यवस्थित ते सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे बघा. तर ते तेलाचं मोहन सगळ्या पिठाला लागेल असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. जसं व्हिडिओ दाखवलं त्या पद्धतीने करायचं आहे. आता तुम्ही करतच असाल, पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवते. बघा, एवढं छान खुसखुशीत हा पदार्थ तयार होतो. तर तुम्ही कायम बनवाल. आखाड महिनाच काय, तर तुम्ही कायमच बनवाल बघा. आता इथे मी पिठाला पूर्णपणे चोळून घेतले आणि जे गुळाचं पाणी आहे, गूळ विरघळायला ठेवलं होतं आपण, तर ते पाण्यामध्ये गूळ विरघळलेलं आहे. ते गुळाचं पाणी आपल्याला थोडं थोडं घालून ते पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. एकदम पाणी ओतायचं नाही आहे. आता जरी मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण जरी सांगितलं, तरी पण काही वेळेला कमी जास्त पाणी होऊ शकतं. त्यामुळे एकदम पाणी घालायचं नाही आहे. घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. जसं आपण रोज चपातीसाठी भिजवतो, त्याच्यापेक्षाही जास्त घट्ट भिजवायचा आहे. तर थोडं थोडं गुळाचं पाणी घालून व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा आहे. आता बरेच जण बनवत असाल, पण कोणाकोणाची पद्धत वेगळी असते. तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे मला समजेल की हां, तुमची पण पद्धत मला कळेल. तर आता इथे बघा, व्यवस्थित मी पाणी घालून गोळा मळून घेतलेला आहे. आणि पाणी किती उरलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. सगळं पाणी काही लागलेलं नाही. ते पाणी जर उरलेलं असेल गुळाचं, तर ते तुम्ही चहासाठी वापरू शकता. तर आता मी इथे गोळा बनवून घेतला. अगदी परफेक्ट असा गोळा बनवून घ्यायचा आणि 1-2-5 मिनटं फक्त भिजू द्यायचे पीठ. तर आता इथे गोळा मळून घेतला मी. फक्त 1-2 ते 5 मिनटं एवढंसं पाणी उरलेलं आहे. ते मी चहासाठी वापरणार आहे. तर तुम्ही असं उरलं तर चहासाठी वापरू शकता. आता इथे गोळा बनवून घेतला आहे. थोडंसं पिठी घ्यायची आहे गव्हाची लावायला. गव्हाचं पीठ लावायला घ्यायचं आहे थोडंसं. जर तुम्हाला वाटत असेल की चिकटतं आहे, तर तुम्ही थोडं थोडं पीठ लावून गोळा बनवून लाटायचा आहे. आता इथे बघा, मी 4 ते 5 गोळे तयार करून घेते आहे. जास्त जाड नाही आणि जास्त पातळ असं लाटायचं नाही आपल्याला. इथे मी पिठाचे गोळे करून घेतलेत आणि गोळे करून घेतल्यानंतर आपण चपाती लाटतो अशी चपाती लाटून घ्यायची आहे. जसं व्हिडिओत दाखवले त्या पद्धतीने करायचं आहे बघा. तुम्ही एकदा केलं तर सारखंच कराल. अगदी लहान मुलं ज्याच्या घरामध्ये आहे, तर असं लहान मुलांना तुम्ही बघा खुसखुशीत असं हा पदार्थ बनवून ठेवला, तर जेव्हा पाहिजे तेव्हा ते खातील. आणि विशेष म्हणजे एवढा खुसखुशीत होतो, तर दात नसलेल्या आजी लोकंसुद्धा खातील. आता बघा, मी व्यवस्थित लाटून घेते. घट्टसर पीठ आपल्याला याच्यासाठी करायचं आहे की व्यवस्थित खुसखुशीत असा हा पदार्थ तयार होतो आणि जास्त कडक होत नाही. आणि जर तुम्ही अगदीच नरम पीठ भिजवलं, तर पदार्थ खूपच लूज पडण्याची शक्यता असते.
कारण हे पावसाळी दिवसांमध्ये कधी-कधी बघा पदार्थ आपण काही बनवतो आणि आपल्याला असं वाटतं की तो खुसखुशीत किंवा क्रंची राहावं, पण ह्या पावसाळी वातावरणामध्ये तो लूज पडून जातो. त्यामुळे आपण बनवतानाच असं बनवायचं आहे की तो खुसखुशीत पदार्थ राहील. आता बघा इथे मी चपाती लाटून घेतली, थोडी खसखस अशी त्यावर भुरभुरायची आणि पुन्हा लाटण्याने लाटून घ्यायचं, म्हणजे ती व्यवस्थित चिकटली जाते, जास्त तेलामध्ये पसरत नाही. जर चिकटली गेली नाही तर तेलामध्ये खसखस सगळी निघून जाते किंवा लाटताना सुद्धा पोळपाटावर इकडे तिकडे सगळीकडे पसरली जाते. त्यामुळे व्यवस्थित मधोमध टाकायची आणि लाटण्याने प्रेस करून घ्यायची. हवं तर तुम्ही दुसऱ्या साईडने सुद्धा टाकू शकता, तर मी तुम्हाला तसंही दाखवते. त्यानंतर बघा आपल्याला असं काप करून घ्यायचे आहे शंकरपाळीच्या शेपचे आणि अगदी पटकन होतो, 10 मिनिटात होणारा पदार्थ आहे. तर आषाढ महिन्यातच नाही तर तुम्ही बघा वर्षभरात कधीही तुम्ही करू शकता, एवढा टेस्टी लागतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही खाऊ शकता. एवढी सोपी पद्धत आहे. आता बघा मी ह्या जे केलेले काप आहेत, शंकरपाळी आकाराचा शेप दिला आहे, ते मी एका ताटामध्ये काढून घेते. तर असं काढून घ्यायचं, अजिबात चिकटत नाही. जरी तुम्ही असं तेलामध्ये सोडलं तरी ते वेगळ्या होतात. पण आता हे मी एका ताटामध्ये काढून घेते आणि तर आता बघा हे मी एका ताटात काढून घेतल्यात आणि मी तुम्हाला आता हे तळूनही दाखवते. तर एका साईडला बघा कढईमध्ये लगेच तेल गरम करायला ठेवायचं. थोडंच तेल लागतं, फार तेल ओतायची गरज नाही आहे कढईमध्ये. थोड्या तेलामध्ये पण त्या व्यवस्थित अशा तळल्या जातात. गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आहे. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि सुरुवातीला जेव्हा तुम्ही त्यामध्ये सोडता ना तर गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आणि नंतर मग नॉर्मल ठेवून असं अधूनमधून एकसारखं असं सगळीकडनं पलटी करून घ्यायच्या, म्हणजे एकसारख्या सगळीकडे तळल्या जातात. कलर छान येतो एकसारखा. आता तुम्हाला प्रश्न पडला होता ना की गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून कुठला पदार्थ, तर बघा ह्या खजुऱ्या मी बनवलेल्या आहेत. आषाढ स्पेशल खूप ह्या आखाडामध्ये केल्या जातात, प्रत्येक घरोघरी केल्या जातात. म्हणजे ह्या केल्यानंतरच असं समजलं जातं की आखाड तळला आहे आणि आखाड महिना आहे म्हणून. तर असं काही ठिकाणी प्रथासुद्धा आहे. तर ह्या खजुऱ्या मी आत्ता केलेल्या आहेत आणि अगदी बघा कमी साहित्यामध्ये, फार वेळ लागत नाही, 1-10 मिनटामध्ये ह्या खजुऱ्या तयार होतात. तुम्ही बघताय कलर एवढा छान आला आहे, चव तर विचारू नका, एवढी अप्रतिम चव लागते. तोंडात टाकताच ही खुसखुशीत अशी ही शंकरपाळीच्या बिस्किटापेक्षाही छान खुसखुशीत होते बघा. एकदा अशा पद्धतीने करून बघा. तुम्ही करतच असाल, कशा पद्धतीने करतात तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघताय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता ह्या वेळेला बघा मी दोन्ही साईडने खसखस अशी लावून घेतली आहे. अशी थोडी थोडी खसखस टाकायची आणि जर तुम्हाला जास्त प्रमाणात टाकायची असेल तर अलगद अशी सगळीकडनं थोडी थोडी हाताने बोटाने पसरवायची आणि लाटण्याने छान व्यवस्थित प्रेस करायची आणि मी खालच्या साईडने सुद्धा लावलेले आहे. आता खालच्या साईडने सुद्धा लावल्यानंतर पुन्हा आपल्याला पलटी करून सेम तशीच लावून घ्यायची आणि नंतर लाटण्याने त्यावर प्रेस करायचं, म्हणजे दोन्ही साईडने चिकटले जाते बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्या असे शंकरपाळीचा शेप देऊन व्यवस्थित अशा कापून घ्यायच्या आहेत. नंतर पुन्हा तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. स्टेप बाय स्टेप असं तुम्ही सगळ्या लाटून घेऊ शकता किंवा लगेच थोड्या थोड्या करूनही तळू शकता. एकीकडे होईपर्यंत दुसरीकडे लाटून होतात जर माझ्यासारखी एकटी असेल तर. आणि फार जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायच्या असेल तर तुम्ही सगळ्या लाटून अशा एकत्र नंतर तळू शकता. फार वेळ लागत नाही. तेलामध्ये त्या सगळ्या व्यवस्थित मोकळ्या होतात बघा आणि चिकटत नाहीत, काही नाही. एवढ्या पटपट अशा ह्या पटकन तळल्या जातात ना आणि विशेष म्हणजे खाताना खूप खुसखुशीत लागतात. तर आता एका ताटामध्ये मी काढून घेते आणि थोड्या थंड झाल्या की मग या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या. बघा किती छान झाल्यात, एकसारख्या झाल्यात आणि खसखस एवढी छान दोन्हीकडनं लावली तर मस्त दिसायलाही मस्त दिसतात आणि चव पण अप्रतिम लागते. नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.